हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर डेलीप्रमाणे आजही तसंच होतं, पण आज थोडंसं वेगळं रुटीन होतं कारण आज होता माझा बर्थडे. सो नाश्त्यामध्ये थोडंसं वेगळं बनवलेलं आम्ही. आणि त्यानंतर आमचं जे कामं होते ते करून घेतले आम्ही. आता शंभूला झोपी घातलं. झोप झाल्यानंतर शंभू इथे खेळत होता, कारण त्याची जर चांगली झोप झाली तर चांगला खेळत असतो. आणि त्यानंतर आम्हाला असं कळलं की माझ्या बड्डे निमित्त शंभूचे आंटी अंकल येणार होते, म्हणजे परी दिदी, अश्विनी आणि भाऊजी. तर हे येणार म्हणलं, मग आम्ही म्हणलं चला आज काहीतरी स्पेशल होणार होतं, कारण कोणी जर असेल तरच आपण काहीतरी वेगळं म्हणजे सेलिब्रेट करतो. जर सेम घरात तेच असेल तर एवढं काही विशेष नसतं, सगळ्यांच्या बाबतीत असं होत असेल. तर परी वगैरे आलेली होती आणि ते खेळणं चालू होतं, बहीण भावाचं मस्त लाड वगैरे करत होते. सो याचा लॉंग व्हिडिओ जो आहे मी तो शेअर केलेला आहे, जर नसेल पाहिला तर नक्की जाऊन पहा. तर त्यानंतर आम्ही सगळं आवरून घेतलं. आवरून वगैरे झाल्यानंतर इथे बड्डेचा केक घेण्यासाठी आलो. आता 14 होतो, तो वेगवेगळे फ्लेवर आवडतात सगळ्यांना, बट माझ्या आवडीचा घेतला होता चॉकलेट केक मी म्हटलं होतं. तर केक वगैरे घेतला. त्यानंतर हॉटेलला आलो आणि सगळ्यात आधी आम्हाला केक कट करायचा होता, कारण आमचे बाळं छोटी आहेत. सो थोडंसं राडा वगैरे घालू शकतात, तिथे अचानक रडू शकतात. सो केक कट केला आणि त्यानंतर परीने एवढा आवडीने केक खाल्ला की हनुमानच झाली आहे इथे. सो केक वगैरे कट केल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आम्ही दिवसाचा नाश्ता केला. सो आम्हाला खूप स्पेशल करून दिलं सगळ्यांना. थँक्यू सो मच. चला.